तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर गाईज, आज आपण जाणार आहोत सिंहगडावरती. तर नेहमीप्रमाणे ह्या व्लॉगमध्ये सुद्धा खूप मजा येणार आहे, खूप धमाल होणार आहे. तर आपण ॲक्च्युली जाणार होतो तुंगवरती, पण काही कारणामुळे तुंगवरती जाण्याचं कॅन्सल झालं. पण नेक्स्ट टाईम परत कधी आपण नक्की जाणार आहे तिकडे सुद्धा. सिंहगड किल्ला पुणे शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. गाईज, आम्ही आलो आहोत सिंहगडाच्या पायथ्याशी. तर या पोरीला तुम्ही खूप दिवसांनी भेटताय, तर भेटून घ्या एकदा. खूप महिन्याने भेटतोय आपण. हा, दिवस पण नाही, महिने. आय थिंक 6 महिने आले असतील. आपण त्या प्लेयर्सच्या वेळेस भेटलो होतो. हा, प्लेयर्सच्या वेळेस. हा, त्याला मे मध्ये भेटलो होतो. आय थिंक झाले 6 महीने करे. तो गाइज, हम जा रहे हैं अभी ऊपर सिंहगड पे. तर गाइज, इथे आधीच्या काळी पायऱ्या असणार आहेत, पण आता पडलंय सगळ्याच पायऱ्या. आम्ही किल्ल्याच्या अर्ध्यापर्यंत आलोय. थोडंसं इथे रेस्ट वगैरे केलं आणि आता चाललोय आम्ही वर. ठीक आहे, तर बॅगीची टर्न माझ्याकडे आली आहे. आधी उत्तरा आणि ऋतुजाने घेतलं होतं. तर फर्स्ट टाइम मी ट्रेक करताना बॅग घेते. ती कोणाला वगैरे सगळे माझ्या फ्रेंड्स लोक. दरवेळेस तुझे मित्र असतात, ह्यावेळेस मैत्रिणींसोबत आली बैग तो लेनी पड़ेगी भाई, कुछ भी हो जाए. तो गाइस, बैग लेके जा रहे हैं हम ऊपर. समुद्र सपाटीपासून उंची सुमारे 1312 मीटर असून पूर्वीचे किल्ल्याचे नाव कोंढाणा असे होते. अंग में हिंदी आ गई क्योंकि हमारी राष्ट्रभाषा है. हमारी राष्ट्रभाषा है, इसलिए अंग में आना पड़ता है हिंदी थोड़ी थोड़ी. समजलं का रे तुले? समजलं का रे तुले? हिंदी येते मले. गाइस, हा माझा डायलॉग हिने ढापलाय. गाइस, अब ये मेरा डायलॉग हो चुका है क्योंकि अब मैंने मारा है. ढापला हिने ढापला. चल ना बाळा, चल ना वर. तर गाइस, हे बघा हा नजारा. 1647 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. आम्ही विकेंडला नाही आलो म्हणून गर्दी जरा कमी आहे. 30 डिसेंबरला आलोय. डिसेंबर सेलिब्रेट करा, म्हणजे वर्षाचा शेवट सेलिब्रेट करायला आलाय महाराजांच्या गडांवरती. किती छान आहे ना, की असं पाहिजे भाई. स्टार्टिंग पण आणि एंड पण महाराजांच्या गडावर. ब्लॉगर हर्षदा तास्तोडे. यस, विथ छोटी एक्टर. बुटकी. बहुत छोटी एक्टर. बहुत पर्सनल नहीं जाने का. हाँ, फिर कैसा तरी होता है मेरे को. कैसा तरी होता है. वो सुन के कैसा होता है? वो सुन के कैसा होता है? वो सुन के मेरे को कैसा तरी होता है, फिर इसलिए मैं. मेरी बारी. हाँ, बोल ना. ये मैं एक सीन सुना रही थी जिसके अंदर एक बंदा मर गया. वो बोल रही थी उसको बहुत दुख हुआ. अभी क्या? अभी थोड़ी देर पहले मैंने उसको बोला, अरे क्या उपयोग तेरा नीट करके. ए, बहुत पर्सनल हो गया. चलो गाइज, चलो ऊपर. तर गाइज, हे बघा किल्ल्यावरची वाट. त्या वाटेवर आम्ही असं वरती जाणार आहोत, थेट वर. 1665 मध्ये पुरंदराच्या तहात किल्ला मुघलांकडे गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला परत जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांच्यावरती जबाबदारी सोपवली. आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रैवाचे. आणि ऋतुजा कम्प्लीट 8 वर्षांनी आली. ठीक आहे, तिने. म्हणजे मी पहिला किल्ला शिवनेरी केलेला आणि दुसरा किल्ला आणि सिंहगड. आता दुसरा सिंहगड. माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली. ते पण हर्षदामुळं. मन असं पण. हा, हर्षदामुळं अजिबात नाही. हर्षदामुळं. माझ्यामुळं. तो गाइज, ये कंट्रोवर्सी हमारी चलती ही रहेगी. मिलेंगे अगले साल. इसका भी बंद करेंगे नहीं, ये पागल दो दोस्त. लेकिन तू मराठी है, फिर भी ब्लॉग हिंदी में बना रहे. नहीं, हमारे बीच में हिंदी निकलता है, बीच में मराठी येती है. हमारी हिंदी देख के लोगों को पता चल जाता है कि हम मराठी है. तर गाइज, आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहोत, कारण की आपल्याला आता तटबंदी दिसते किल्ल्याची.
फायनली आपण पुणे दरवाजापाशी पोहोचलोय आणि तिथून जो दिसणारा नजारा आहे खरंच खूप सुंदर आहे. किल्ल्यांवरती काहीच गाढव सुद्धा येत आहेत. आज वीकेंड नसून सुद्धा खूप जास्त गर्दी आहे कारण की ते ऑलरेडी रोड आहे, म्हणजे डायरेक्ट किल्ल्यापाशी येऊ शकतात. गाईज इथे इन्फॉर्मेशन बोर्ड आहे आणि हा आहे आपला पुणे दरवाजा. थोडेसे लोक आहेत त्यामुळे दिसत नाहीये. आपण पुणे दरवाजामध्ये एंटर करतोय. जी हा. तर गाईज हे बघा, तुम्हाला मी दरवाजा दाखवते. हा, ही काय जी तुमची ब्लॉगर आहे तिचे. तर काही इथे इंग्रज लोक पण मिळालेत आपल्याला, जे काहीतरी विचारतायत आपल्याला. हाय. दरवाजाच्या बुरुजावर आलो आपण आणि बुरुजावरनं दिसणारा हा तो नजारा आहे. काय सुंदर आहे. तर आपल्याला अजून तिथेही जायचं. ठीक आहे, सगळा गड आज आपण एक्सप्लोर करणार आहे. युद्धात तानाजी मालुसऱ्यांना वीर मरण आले. किल्ला जिंकला गेला, पण महाराज म्हणाले, गड आला आपण सिंह गेला. आज याच कारणामुळे कोंढाण्याला सिंहगड असे म्हणून ओळखले जाते. हा आहे मॅप सिंहगडाचा. तर आपण नेक्स्ट दरवाजापाशी जातोय. आता आपण आलो पुण्याच्या सेकंड दरवाजापाशी. तर हा देखील पुणे दरवाजा आहे. तर आता आपण इथून एंटर करणार आहे परत एकदा सेकंड पुणे दरवाजापाशी. सेकंड पुणे दरवाजापाशी आपल्याला एक केव सापडली, म्हणजे पाण्याचं टाक आहे ॲक्च्युली. हे त्या काळी स्वच्छ असणार आहे काय आहे, होतच. आपण आत्ताही स्वच्छ करू शकतो. करेक्ट. अगर सरकारने ठान लिया तो, लेकिन हमारी सरकार अलग ही बात में नाही करेल. नाही. पाण्याचं टाक त्या काळी सैनिकांना पाणी पिण्यासाठी छान होतं, पण आता बघा ना किती घाणेरडं केलंय. ते स्वच्छ केलं पाहिजे. लोकांनी बॉटल वगैरे टाकलं. प्लीज असं करू नका, संवर्धन करा. Please take care of the nature. This nature is helpful to हा आणखीन एक दरवाजा आहे, पण ॲक्च्युली ह्या दरवाजाचं नाव काय हे मला माहीत नाही बरं का. आणि इथे पोस्टर पण नाही आहे. आणि ते जे वरचं कन्स्ट्रक्शन आहे ना फार सुंदर आहे, म्हणजे बघण्यासारखं आहे. त्या दरवाजातून एंटर केल्यावर आपल्याला मिळते देवळी, म्हणजे सैनिकांची रेस्ट करण्याची ती जागा होती. आणि आपल्याला दोन्ही बाजूनी सापडते. तर गाईज आता आपण चाललो आहोत तोफखान्यावरती. तर आता आपण तोफखाना एक्सप्लोर करणार आहे. तर गाईज आता आपण मस्तपैकी एंटर करणार आहे तोफखान्यामध्ये. तर इथे आधी 4 दरवाजे आहेत का. तर तोफखान्याला एकूण 4 दरवाजे आहेत आणि त्या काळी इथे स्टोअर केलं जायचं तोफा वगैरे. खूप सुंदर आहे गाईज. 4 दरवाजे आहेत. हा एक दरवाजा, हा सेकंड, थर्ड अँड 4. खूप सुंदर आहे. आपण तोफखाना छान पद्धतीने एक्सप्लोर केल्यानंतर आता चाललोय आपण घोड्याची पागा बघायला. ब्लॉग कोण काढेल तोफखान मध्ये. हा तोफखान मध्ये तर थोडी ना ब्लॉग काढला, तिथं काढला मी. काढला का. तर गाईज आता आपण घोड्याच्या पागा बघायला जाणार आहे. आणि घोड्याची पागा म्हणजे एक त्या काळीचं पाण्याचा टाका असावं कदाचित. आणि घोड्याच्या उंची एवढे म्हणून ती घोड्याची पागा आहे, असं नाव दिलं घोड्याची पागा म्हणून. तर असं काय आहे स्ट्रक्चर. आता आपण आत एंटर करूयात. असं काहीतरी आहे आतमधनं कन्स्ट्रक्शन घोड्याच्या पागाचं. खूप सुंदर असं आहे. आणि तर गाईज आपल्याला ऋतुजा घोड्याची पाय दाखवत आहेत. काय तर ही सुद्धा विहीर एक्सप्लोर करूयात, पण आधी टिळक निवास एक्सप्लोर करूयात. गर्दी खूप आहे आज. निवासाकडे जाण्याच्या आधी आम्ही इथे खाण्यासाठी बसलोय थोडंसं.
मला एक पॅकेट पाठवून दे ना. एक आपण स्नॅप. ते खारुताई मिळाली आणि ती बघा ना किती गोडपणे खातीये यार, किती गोड आहे ती. खूप क्यूट आहे. आपण आलेलो आहोत टिळक निवासला. ह्याच्यातून कसं मारत असतील. अरे ते तर बस जस्ट डेमो आहे तुम्हाला. ओके मॅम, ओके मॅम. अरे पण ओरिजिनल पण होते ना, ते एवढेच होते. अरे त्याच्यात पुढे गोळा टाकायचा आणि ओरिजिनल नाही आहेत ह्या. ओरिजिनल आपण चाललो आहोत राजाराम महाराजांच्या समाधीचं दर्शन करण्यासाठी आणि तिथे आहे राजाराम महाराजांची समाधी. तर गाईज नजारे बघा किती सुंदर आहे. तर इथे फोटो लोक काढतात सगळे. गाईज राजारामाच्या महाराजांच्या पाया पडून तर आता आपण इथे बाजूलाच एक तळ सुद्धा आहे. पाण्याचं टाक आहे ऍक्च्युली, तळ म्हणण्यापेक्षा. ठीक आहे, इथे सुद्धा खूप घाण आहे. अलगी आहे अलगी, सगळं अलगीने भरून ठेवलंय. शेवाळ आहे तेच. नॅचरल आहे. ते साफ नाही करत आपलं सरकार. नॅचरल आहे. ठीक आहे. वरती तळ सुद्धा मिळालंय आणि त्या तळ्यात मासे सुद्धा आहेत. हे बघा गाईज. खूप छान येतो अशी. खाती का? नाही तिकडे तिकडे मोठे मोठे इकडे जपव. टाक उडी, उडी टाक. टाकायला मी मरण. नाही मरत मी. मी येईन वाचवायला, मी येईन लगेच वाचवायला. ऋते असं म्हणत येईल. टाक तू उडी. ऋते उडी नको खाऊ, सोडू नको जाऊ मला. चल लवकर. नाही ऋते असं बेडापणा करू नको. घरी काय सांगू मी. सांग तुला काय सांगायचं. तर गाईज ही बघा तळ्यात डुबून मेली. तर गाईज इथे छान इन्फॉर्मेशन पण दिली आहे आणि इथे तर गाईज इथे खूप सुंदर असं मावळे आहेत आणि इथे स्कूल सुद्धा आली वाटतं ट्रिपला, त्यामुळे आज खूप जास्तच गर्दी आहे. तर गाईज आपण समाधीपाशी पोहोचलोय. आता समाधीचं दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत. आपण आता आलोय देव टाक्यापाशी आणि एक माकड पण आहे. हे समोर मला दिसलंच नाही आणि आत्ता पाहते मी 2 आहेत. ठीक आहे, आता हे बघा टाक इतकं म्हणजे 3 बघतात. हा तिकडून आमचे 3 माकडं बघतात. आणि गाईज हे देव टाक. इथे पाणी पण पिऊ शकता. ठीक आहे, इतकं स्वच्छ पाणी आहे. पिण्याचंच पाणी आहे. हा पिण्याचंच पाणी. खूप सुंदर आहे. तर गाईज आता आपण कल्याण दरवाजापाशी आहे आणि खूप सुंदर असा दरवाजा आहे आणि कन्स्ट्रक्शन तर बापरे एकच नंबर. तर आता परतीचा प्रवास धरायचा आहे. गाईज आपण आता परतीचा प्रवास धरलेला आहे आणि आता चाललोय घरी. हा व्लॉग जर आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा, शेअर करा आणि करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. तर गाईज जाताना आपल्याला हा माकड भेटलाय. बघा ना किती भारी बसलाय. हॅलो हॅलो बाय. तर गाइस है बघा ये लड़की नीचे जा रही है. नीति का पहिया देखो ऊपर दिशा में चल रहा. व्याकुल हो रहे बाप ने और एक पत्थर दिल पर रख दिया. अरे जीवित रखने में से बाल शंभू को मृत घोषित कर. वो सब कुछ नियति कर रहे जो जो उससे साध्य हुआ. मथुरा में जीवित संभाजी का राजगढ़ बरसरा. पर वो रुद्र क्या जो मृत्यु से घबराए. रुद्र वही से देख मृत्यु पंछी बन उड़ जाए. ब्राह्मण के घर पल रहे शंभू. ब्राह्मण की बोली सीख रहे. शस्त्रधारी को शास्त्र सिखाता देख अचंबित ब्राह्मण. भाषा हुई में राज विराजी संस्कृत की शिक्षा शुरू हुई. भविष्य का राज कवि की मथुरा में शिक्षा शुरू हुई. लौटे शंभू मथुरा से. अब वो शंभू नादान न थे. अच्छे बुरे के वेद को भली भांति से जान रहे. संघर्ष की उनकी माला का पड़ाव पहला खत्म हुआ. अरे तख्त का युवराज था वो जैसे भी समर. शस्त्रों की ओम शास्त्रों की रीति रिवाज वस्त्रों के अश्व चाल गदा तीर विशाल कमान. एक एक करके राजे अदब सारे शिकार है. हर एक चुनौती को आकर शंभू राजे दिखा रहे. ऐसे हो शिकारी तो खुद शिकार ललचे रहेगा. इन्हें देख हरे कर रिपू डगमगाएगा. अरे निसंदेह शंभू तख्ते हिंद को चलाएगा. अरे शेर का शावा है वो शेर ही कहलाएगा.
तभी उत्तर से आए गागा भट्ट ने सबकी मन की बात कही, तब सबने माना इससे बड़ी सौगात नहीं। शकल गुण मंदित सियासा दे दो छत्र हमें, दे दो एक हक्का सिंहासन, जिसपे युगो युगो उत्तर थमे। गो ब्राह्मण के राजा तुम, हरिजन के राजा तुम, अंबर से लेके अवन तक, पूर्व से लेके पश्चिम तक, उत्तर से लेके दक्षिण तक, तुम्ही हिंदू भूपति, तुम्हें शुद्ध वो हिंदू शिखर के शूर शिखर पर हमें आपका नाम चाहिए। साधु संत किस भूमि को पुरुषोत्तम श्री राम चाहिए। ढोल नगाड़े मंत्र जाप से रायगढ़ था गुंज रहा, अंबर में तपता सूरज वो था गर्व से आखी मुंद रहा। अरे विराज जिस पे हिंदू भूपति, उस सिंहासन के भाग खुले, छत्रपति को देख सभी के हर्ष विलासित शीश बोले। उसी सजे का आसन पे खुद संभाजी विराजे थे, अब वो केवल शंभू नाते युवराज संभाजी राजे थे। अदब भरे युवराज को एक छुपी नजर थी देख रही, वही नजर जो अपनी आंखों से पुष्प अंगुरी फेंक रही, देख रही थी जैसे देखे राधा अपने गिरधर को, जैसे देखे पार्वती मैया अपने ही शिवशंकर को। इसु माई की पवित्र आंखें शंभु राज्य पे जकड़ गई, पति प्रेम के अमृत वर्षा अब नेत्रों से ही कर रही। किंतु युवराज बने संभाजी को देख एक रूह थी वो जल रही, जले जैसे जंगल की आग जो हर एक जीवन निगल रही। पुत्र प्रेम के अंधकार व सौतेला शंभु दफन हुआ, महारानी सोयरा का आज शंभु खातिर। रुद्र की दूसरी अग्नि परीक्षा इसी मोड़ से शुरू हुई, रुद्र गाथा के पन्ने में कथा और एक शुरू। जगमग जगमग रायगढ़ पे घना अंधेरा बादल छाया, खुद के ही अवतार को हंस के जगदम्बा ने पास बुलाया। जिन आंखों ने रची रचाई तो स्वप्न सुनते विचारधारा, जिन चरणों से शुरू हुई थी अटल अलौकिक स्वराज्य माला, जिसा माई का पवित्र दामन हाथ फिरा कर निकल चुका था, अरे फिर से बिखरा शंभू जो कि अभी अभी तो समझ। पूछूंगा मैं प्रश्न कही, हिम्मत है तो दे जवाब, नहीं तो तेरे ये नीचे विचार। अगर चरित्रहीन संभाजी राजे, अगर स्त्री का ना सम्मान होने, तो दे दो कोई सबूत, मत्सर का ना हो बंद जी। अरे बनी बनाई कहानियों पर इतना ना विश्वास करो, अरे कहते क्या कुछ शंभू राजी, इसका तुम अभ्यास करो। जो लिखे नारी की मोहकथा, उस चरित्र पे क्यों दाग लगे, कदमों से शुरू कर रची नक्शिका, तो क्यों जहनों में आग लगे। कोई कहे वसनी राजा, कोई तो कोई नशे में युवराज कहे, अरे कहने वाले कहे कुछ, अब हम भी तो एक राज कहे। बुध भूषणम पढ़ो कभी, जो है कुछ शंभु उचित व्यसना निच सर्वाणी भूपति परिवर्जयत। चाहे जितने दाग लगा दो, चाहे जितनी आग लगा दो, जल कर अग्नि भस्म हो जाए, भस्म को अब कौन जलाए। अरे प्रहार करे तो धरती कापे, कड़कड़ता वो वज्र शंभु, भस्म का जो श्रृंगार करे वो महादेव का रुद्र है शंभु, महादेव का रुद्र है शंभु।